जनसामान्यांची लोकशाही, जनसामान्यांची लोकशाही महाराष्ट्र आमच्या हक्काचा। गेले 15-20 दिवस एसटी बंद आहेत, त्यामुळे जे गावाकडून येणारे ग्रामीण विद्यार्थी आहेत त्यांना इकडे यायला मिळत नाही। त्याशिवाय हा जो काही संप चालू आहे ह्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही। त्यामुळे माझी ही मागणी आहे की आपण लवकरात लवकर या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं माझं मत आहे। निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अरे हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। या कारणासाठीच आम्ही आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला आज आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहे। गेली 17 दिवस आपण एसट्या बंद झालेल्या पाहतो आहोत, कारण आम्ही एसट्यांचा फायदा आम्हाला ग्रामीण मुलांसाठीच खूप आहे, कारण ग्रामीण भागातून आम्हाला शहरी भागात शिक्षणासाठी यावं लागतं आणि या शिक्षणासाठी येण्यासाठी आम्हाला खाजगी वाहतूक परवडत नाही। त्यामुळे ही जनसामान्यांची जी एसटी आहे ती चालू व्हावी आणि आमचं शैक्षणिक नुकसान जे होते ते थांबावं। त्याचप्रमाणे खाजगी जे वाहतूक आहेत त्यांचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नाही, म्हणून आमची एवढीच सरकारला मागणी आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या काय असतील त्या त्यांनी मान्य करावा आणि एसटी ज्या आहेत त्या सुरळीतपणे चालू कराव्या। खरं तर ज्यावेळी एसट्या चालू असतात त्यावेळी खाजगी वाहतूक जर आपण पाहायला गेलो तर एक सर्वसामान्य दर असतात, एसटीपेक्षा एक थोडाफार जास्त, पण ज्या वेळेपासून ज्या एसट्या बंद झालेल्या आहेत त्यामुळे जोपर्यंत डबल तिप्पल पैसे म्हणजे प्रवाशांकडून वसूल केले जात आहेत। त्यामुळे खरं तर विद्यार्थ्यांचं आणि सर्वसामान्य जनतेचंच यामध्ये नुकसान होतं आहे, यामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तींचं नुकसान होत नाही, कारण एसटी पाहायला गेलं तर ही जनसामान्यांची आहे। म्हणून आमची एवढीच रास्त मागणी आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा संपल त्यांच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर त्यांनी निकालात काढा। महाराष्ट्र आमच्या हक्काचा।